प्राजक्ता धर्माधिकारी एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात चॅट कॉर्नर. नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि या नवरात्रीच्या निमित्तानं तुमची एक लाडकी अभिनेत्री आज चॅट कॉर्नर वरती आलेली आहे. आधी आपण तिला पाहिलेलं आहे शमिकाच्या भूमिकेत, त्यानंतर आपण तिला पाहिलेलं आहे मंजिरीच्या भूमिकेत आणि आता ती जुई मॅडम म्हणून आपल्या भेटीला येते. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलतेय. मृणाल, खूप खूप स्वागत तुझं चॅट कॉर्नर वरती. थँक्यू सो मच. आणि नवरात्रीच्या तुला देखील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. नवरात्रीचा सण सुरू आहे त्यामुळे पहिला प्रश्न हाच विचारते की तुझ्या नवरात्रीबद्दलच्या काही खास आठवणी असतीलच. आता 7 वर्ष झाले तू इंडस्ट्रीमध्ये आहेस. त्याआधी कधी दांडिया खेळायला गेली आहेस किंवा गरबा असं काही आहे? खूप 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 मजा केली आहे मी खरं. आम्ही कॉलेजमधले आमचे सगळे फ्रेंड्स, आमचा ग्रुप होता आणि संध्याकाळी 6:30ला वगैरे बाहेर पडायचं आणि एकेकाचं घर ठरलेलं असायचं. त्याच्या घराजवळ जे काही फूड स्टॉल्स असतील तिथे खायचं आणि जवळच कुठला दांडिया ग्रुप असेल तिथे घुसायचं आणि दांडिया गरबा खेळायचं आणि 9:30-10ला घरी यायचं. सो आता जरा ह्या सगळ्या गोष्टी बदलल्यात. ते फ्रीडम कुठेतरी मिस करते मी. पण आता सेलिब्रिटी म्हणून जाणं होतं का? हो, जाते मी. सेलिब्रिटी म्हणून दांडियाच्या ह्या सगळ्या उत्सवाला मी उपस्थिती लावते, पण ते जे आहे ना, ती जी मजा आहे ती मी मिस करते. आता तुझी म्हणजे तू आम्हाला जुई मॅडम म्हणून रोज भेटीला येतेस. सो हे जे तुझं कॅरेक्टर आहे ना, ते अगदी आम्हाला सुरुवातीला जेव्हा आम्ही बघितलं की एक छान अशी पंजाबी ड्रेसमधली मृण्मयी आम्हाला भेटायला आली आहे, मृणाल आम्हाला भेटायला आलेली आहे आणि नंतर एकदम परत साडीमधली आणि एक समंजस असं हे जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल काय सांगशील? मुळात जुई हे एक जे कॅरेक्टर आहे ती खूप लागवी मुलगी आहे आणि खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह थिंकिंग असणारी मुलगी आहे. प्रेमानं माणसं जिंकता येतात ह्या एका ओळीवर तिचा खूप विश्वास आहे आणि तशी ती वागते. सो ती खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे, पण तिचे स्टँडर्ड्स म्हणजे ती मेंटेन करतेच तिचे स्टँडर्ड्स, पण सगळ्यांमध्ये मिळून राहणारी आणि सगळ्यांना तेवढ्याच आपुलकीनं वागवणारी आणि कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांशी आपुलकीनं जोडली जाणारी अशी ती एक मुलगी आहे. आणि तिच्या आयुष्यात मग यश येतो आणि मग आता जी काय कथा सुरू आहे ती. पण तिच्या आयुष्यात यश आल्यानंतर सुद्धा तुमचा प्रेमविवाह आहे, तुम्ही एकमेकांवरती खूप जीवापाड प्रेम करतात, तरीही तुमच्यातलं अंतर काही कमी होत नाहीये. तुम्ही एकमेकांना अहो म्हणतात आणि यश तर चक्क तुला लग्नानंतर अजूनही जुई मॅडम म्हणतो. जुई मॅडम म्हणतो. खूप रिस्पेक्ट करतो यश माझा आणि तो कुठेही कमी होऊ नये यासाठी तो मला जुई मॅडम म्हणतो आणि मी अहो म्हणते. एवढंच काय ते. हा आमच्या प्रेमातला आदर आहे जो आम्ही अशा पद्धतीने व्यक्त करतो. क्या बात आहे. आणि त्याचमुळे तुमच्या या कॅरेक्टरला किंवा तुमच्या या दोघांच्या नात्याला एक वेगळे आयाम त्यामुळे लाभलेले आहेत. ऑफस्क्रीन देखील तेवढाच रिस्पेक्ट असतो. हो, नाही, जेन्युइनली म्हणजे वी आर लाईक अ फॅमिली. आमचं पूर्ण सेट कसं असतं, वर्ष झालं आता आमच्या सिरियलला. प्रत्येकाचं एक टेम्परामेंट असतं, प्रत्येकाची काम करण्याची एक पद्धत असते. काय म्हणतो, प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आहेत. पण आता असं झालं की आम्ही प्रत्येकाला ॲडजस्ट केलं आहे. सो नाव आय कॅन से आम्ही ॲज अ फॅमिली म्हणून काम करतो आणि खूप धमाल करतो आम्ही सेटवर. आणि खाण्यापिण्याची तर तुफान चंगळ असते आमच्याकडे आणि प्रत्येकजण घरून बनवून आणतो, म्हणजे खायला घेऊन येतो. आणि जेवणाचा जो डबा येतो त्याला मला वाटतं फार क्वचित कधीतरी आम्ही हात लावतो. कारण इवन संतोषसुद्धा सेटवर स्वयंपाक करतो. मग कितीतरी भाज्या त्याच्या हातच्या मी खाल्ल्या आहेत आणि सगळ्यांनीच. सो आम्ही खरंच खूप मजा करतो आणि वी आर एन्जॉईंग आवर शूट. तू काही स्पेसिफिक असं करून खाऊ घातलंयस? हो, मी रोज डबा आणते खरंच. आणि मी खरं तर ही प्रॅक्टिस म्हणून स्वयंपाक करायला सुरुवात केली. कारण की आता नाव मी आय एम अ मॅरिड वुमन. सो मी आता ती प्रॅक्टिस करते रोज स्वयंपाक करण्याची. आणि मी माझ्या हातचं जे काय सगळे काय म्हणू आपण रिस्क सगळे इतरांना असते ती खाण्याची माझ्या हातचं, पण सगळे आवडीनं खातात. आय होप त्यांना माझ्या हातचं खायला आवडत असेल. आणि आत्ताच तू सांगितलं की तुझं लग्न झालेलं आहे. सगळ्या तुझ्या चाहत्यांसाठी ही हार्ट ब्रेकिंग न्यूज आहे की मृणालने लग्न केलेलं आहे. सो काय, कसं ठरलं लग्न, कसे मिळाले अहो? आणि अहो आहेत का ते? अहोच आहेत ते. त्यांचा नंबर पण मी अहो म्हणूनच सेव्ह केलेला आहे. माझं अरेंज मॅरेज आहे.
जसं अरेंज मॅरेज मध्ये असतं, स्थळ येतं आणि मग बोलणी होतात, फोनवर आम्ही बोललो, मग नंतर व्हॉट्सअप थ्रू बोललो. मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी लॉस एंजलिसला गेले होते, तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो. लग्न ठरल्यानंतर 6 महिन्यांनी आम्ही भेटलो आणि मग आमचं त्यानंतर 6 महिन्यांनी लग्न झालं. सो ती एक वर्षभराची जर्नी होती ती झाली आणि आता वर्ष होईल माझ्या लग्नाला. पण तुमचं डिस्टन्स रिलेशनशिप आहे, हो. सो ते देखील एक म्हणजे काय ह्याला काय म्हणावं असं आहे की लग्नानंतर तो तिथे आणि तू इथे. खरं तर तू तिथे मी तुझी इतकी गाजलेली सिरियल. मात्र याबद्दल म्हणजे हे कसं ठरवलं? हे म्युच्युअल अंडरस्टँडिंगने झालंय की तू ब्रेक घेणार आहेस? म्हणजे अशा पण बऱ्याच अफवा आहेत, सो त्या सगळ्या अफवांना तू खतपाणी घालू नकोस, तू क्लिअर करून टाक. येस ऑफकोर्स. ब्रेक म्हणजे हो, आता लग्नानंतर माझी पहिली प्रायोरिटी माझी फॅमिलीच असणार आहे. पण आता जे मी काम करते, एकटी राहते, तर ते आमचं सगळं म्युच्युअल अंडरस्टँडिंगनेच हे सगळं ठरवून वगैरे झालं आहे. आणि मला वाटतं हीच ह्या अरेंज मॅरेजमधली आमच्या लग्नातली हीच गंमत आहे की सुरुवातीलाच आम्हाला खूपच समजूतदारपणा आणि खूप ॲडजस्ट करायला लागलं. पण तसा माझा नवरा खरंच खूप समजूतदार आहे. सुरेख सासर मला खऱ्या अर्थाने मिळालं आहे. फक्त कॅमेरा ऑन आहे म्हणून हे नाही म्हणत आहे मी, जेन्युनली. कारण माझं असं झालं आहे, माझे आई बाबा नाशिकला असतात, माझे सासू सासरे पुण्यात असतात, मी मुंबईत असते आणि नवरा माझा अमेरिकेत असतो. सो आम्ही सगळे किती वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी वी आर कनेक्टेड विथ इच अदर. आणि मला वाटतं हेच खूप इम्पॉर्टंट असतं. या सिरियलचा फायदा झालाय. इतकी समंजस जुई, तितकीच समंजस म्हणाले. ते मला आता घरच्यांनाच तुम्हाला विचारायला लागेल मी कसं सांगू. पण हो, ह्या गोष्टीची मला जाणीव आहे की मला इतकं पटकन सगळ्यांनी मला जे हवं आहे ते करायला परमिशन दिली. सो ऑफकोर्स माझ्या प्रायोरिटीज मला खूप चांगल्या माहिती आहे. सो ही सिरियल संपल्यानंतर मी माझं 1-1.5 वर्ष नक्कीच माझ्या फॅमिलीबरोबरच घालवणार. ऑफकोर्स सेटवर आपण पुन्हा एकदा वळूया. तुझं सेटवरती ना काकूशी, म्हणजे तुझ्या सिरियल मधली तुझी जी काकू आहे तिचं आणि तुझं खूप चांगलं जुळतं किंवा चांगलं ट्युनिंग आहे आणि तुम्ही दोघी खूप धमाल करतात असंही कळलंय. हो, कारण की तू तिथे मी मध्ये राजश्री नाव तिचं, राजश्री आणि मी एकत्र काम केलंय आम्ही. तू तिथे मी 2 वर्ष चालली आमची सिरियल आणि त्यानंतर आता ह्या सिरियलला वर्ष झालं आणि मध्ये वर्षभराचा गॅप, म्हणजे गेली 4 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि काकूच असं नाही, अर्थात आमचा तू तिथे मीचा पूर्ण ग्रुप आमचा, आम्ही आजही एकमेकाशी तितक्याच काय म्हणू, एक खूप आम्ही छान आमचं बॉन्डिंग आहे सगळ्यांचं. श्रेया आहे, प्रिया मराठे आहे, राजश्री आहे, अंगद मस्कर आहे आणि शीतल शुक्ल आहे. आमचं सगळ्यांचं इतका छान ग्रुप आहे की आम्हाला असं वाटतं अजूनही मी तू तिथे मी मध्येच काम करते असं. प्रोडक्शन हाऊस सेम, प्रोडक्शन हाऊसही सेम आहे. त्यामुळे पण आता या सिरियलसाठी म्हणजे आता झालं 1 वर्ष झालेलं आहे, तुमच्या दोघांचं रिलेशन देखील आता मेंटेन झालेलं आहे. मात्र आता मध्येच असं येत आहे की संतोष तुझा नवरा हा पुण्याला जाणार आहे. सो हा काय ट्विस्ट असणार आहे काही का तुमची तिथेही डिस्टन्स रिलेशनशिप? अरे बापरे, नाही, मला आता नको डिस्टन्स रिलेशनशिप. नाही, आणि सुदैवाने तसं होत नाही आमच्या सिरियलमध्ये. कारण की असं असतं की संतोषला म्हणजे यशला मुंबईमध्ये कुठे काम मिळत नाही, कारण की पृथ्वीराज इनामदारांचा तो जावई असतो आणि तिथे आणि त्याला काढून टाकलेलं असतं हेमराज जहागीरदारांच्या ऑफिसमधून फ्रॉड करण्याच्या आरोपावरून. सो त्याला कुठेही काम मिळत नाही मुंबईमध्ये. ह्या ज्या फर्म्स आहेत तिथे कुठेही त्याला काम मिळत नाही. सो तो पुण्यामध्ये ट्राय करतो आणि पुण्यात तो ट्राय करत असताना त्याला असं टेन्शन येतं की माझ्या करिअरचं काय, आणि हे सगळं मग त्याला असं वाटतं की माझ्या करिअरमुळे म्हणजे यशच्या करिअरमुळे जुईचं करिअर स्पॉईल व्हायला नको, म्हणून तो पुण्याचा जॉब सोडतो आणि पुन्हा एकदा मुंबईत येतो. तर इथे कुठलीही डिस्टन्स रिलेशनशिप नाही आहे. असं सध्याचं आमचं ट्रॅक आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये ना तू एकदम बंगल्यामधून चाळीत राहायला आलेली आहेस. सो ह्या गोष्टी ठेवताना म्हणजे ॲज अ कॅरेक्टर ह्या 2 गोष्टी म्हणजे 2 वेगवेगळ्या जुई तुला साकारायच्या होत्या. त्यावेळी नेमकं काय प्रयत्न केलेस किंवा काय होतं की यामुळे चाळीतली जुई किंवा लग्न झालेली जुई वेगळी आहे आणि इकडे बंगल्यामध्ये राहणारी एका सुखवस्तू फॅमिलीमध्ये राहणारी जुई वेगळी आहे? मला हा असा काही फरक वाटत नाही मुळात. कारण की शेवटी माणसाचा स्वभाव बदलत नाही. श्रीमंत घरात राहणाऱ्या मुलीचाही स्वभाव सामान्य मुलीसारखा असू शकतो आणि चाळीत राहणाऱ्या मुलीचाही स्वभाव सामान्य मुलीसारखा असू शकतो. हां, फक्त राहणीमान, तिथल्या सवयी किंवा जसं आता आम्ही म्हणजे दाखवलं होतं की जुई
तशी तिला स्वयंपाकाची आवड आहे, पण त्यांच्याकडे घरकामाला माणसं आहेत किंवा सखा काका आहेत जे स्वयंपाक करतात. तसंच चाळीत नाहीये फक्त, पण मुळातच जुईचा स्वभाव इतका साधा आहे आणि तितकी चालच आहे की तसा स्वभावात काही बदल करावा लागला नाही मला. फक्त हो, मी पंजाबी ड्रेसमधून साडीवर आले, दॅट्स इट. एवढाच काय तो फरक झाला. कॉस्ट्युम मधल्या बदलाने एकदम फरक तो पडलेला. वाटत असेल, पण अदरवाईज नाही. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मृणाल सोबतच्या गप्पा आपल्या अशा सुरू राहणार आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा. ब्रेक नंतर चॅट कॉर्नर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मृणाल दुसानीस आज आपल्या सोबत आहे चॅट कॉर्नरवर. तिच्याशी गप्पा मारतोय. इतके सिरियल्स झालेले आहेत तुझ्या, इतक्या लोकांबरोबर काम केलेलं आहे, सहकलाकारांची लिस्ट देखील खूप मोठी झाली आहे. मात्र आता जर तुला चॉईस दिला की तुला कोणाबरोबर काम करायला आवडेल तर कोणाचं नाव घेशील? आता मी नवीन कलाकारांबरोबर काम करते, पण तरी नाही, सगळ्यांबरोबरच माझं छान ट्युनिंग होतं. अभिजित, तेव्हा तर आम्ही नवीन होतो. अभिजितबद्दल बोलायचं झालं तर आम्ही नाशिकचे आहोत मुळात दोघेही, आणि आमच्या दोघांची ती पहिली सिरियल होती. त्यामुळे तेव्हा एक वेगळं काय म्हणू, तेव्हा आमचं वेगळी मनस्थिती होती. चिन्मयबरोबर काम करायची माझी इच्छा होती खूप, कारण मी अग्निहोत्रमध्ये त्याला पाहिलं होतं आणि तेव्हापासूनच तो मला खूप आवडला होता, त्याचं काम मला खूप आवडलं होतं. सो माझं तेही स्वप्न पूर्ण झालं. आणि चिन्मयकडून मी संतोषबद्दल खूप ऐकलं होतं, कारण ते दोघेही खूप छान मित्र आहेत. सो आता मी संतोषबरोबर काम करते आणि संतोष इज अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग. मी नक्कीच सांगेन, इज अ व्हेरी गुड गाय. आणि तो छान कामही करतो आणि धमाल असते आमच्या सेटवर. सो मी खरंच तिघांबरोबरही, माझे तिन्ही कलाकार खूप छान होते. मधल्या काळात मी मुंबई टाइम्स म्हणून एक सिनेमा केला, तेव्हा मी उमेश बरोबर काम केलं. सो ही इज ऑल्सो अ व्हेरी गुड गाय. त्यामुळे आता मला असं वाटतं की आता आणि नवीन कोणाबरोबर तरी काम, वैभव तत्ववादी असेल किंवा अजून कोणी. सो मला आता नवीन लोकांबरोबर काम करायला आवडेल, किंवा या सगळ्यांबरोबर पुन्हा काम करायला लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सगळे तयार राहा. मृणाल तयार आहे सगळ्यांबरोबर. मला आवडेल, त्यांना आवडेल का हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांना पण निश्चितच आवडेल तुझ्याबरोबर काम करायला. तू आता जसा एका मध्ये फिल्मचा उल्लेख केला, असं काही लाईनअप आहे पुढे, काही प्रोजेक्ट्स आहेत डोक्यामध्ये? कारण सिरियल म्हटल्यानंतर एक सलग किमान वर्ष दीड वर्ष सिरियल चालते, पण ब्रेक घ्यायचा असेल तर 2-1 महिन्यांच्या याच्यामध्ये शूट होऊ शकतं फिल्म. तर असं काही आहे डोक्यामध्ये किंवा प्रोजेक्ट? असं काही लाईनअप नाही आहे माझं आत्ता, खरं सांगायचं तर. कारण की ह्याच सिरियलमध्ये मी महिन्याचे 26 दिवस काम करते. सो दिल्ली सोप असल्यामुळे आम्हाला ते एक वेळेचं गणित पाळायला लागतं आणि म्हणून मी पूर्ण वेळ इथे बिझी असते. पण आजपर्यंत मी कुठलंही असं काही ठरवून कधीच काम केलं नाही की मला फक्त हेच करायचं किंवा तेच करायचं आहे. सो अजून इतर सुरुवात आहे, अजून खूप काम करायचं आहे. सो हळूहळू करीनच नक्की छान करून एखादं नाटक. नाटकही करायला, नाटक पण करायचं आहे. तू अभिनय तर उत्तम करतेस, मात्र तुझा आवाजही खूप छान आहे. थँक्यू. सो या मुहूर्तावरती नवरात्रीच्या तुझ्याकडून आम्हाला गाणं ऐकायला आवडेल. नवरात्रीचं गाणं नाही आहे माझ्याकडे, नाही काही ऐकायला आवडेल. हो हो, ओके. 4च ओळी गाते मी. ओके. तेरी खुशबू में बसे खत मैं जलाता कैसे, प्यार में डूबे हुए खत मैं जलाता कैसे, तेरे हाथों के लिखे खत मैं जलाता कैसे, तेरे खत आज मैं गंगा में बहाया हूँ, तेरे खत आज मैं गंगा में बहाया हूँ, आग बहते हुए पानी में लगाया हूँ. थँक्यू. वाव, खूप म्हणजे एकदम काय म्हणतो आपण त्याला, एका लेव्हलवरती गेल्यासारखं वाटतंय मला आता. इतकं सुंदर गाणं हे तू म्हटलेलं आहेस.
अशाच प्रकारची गाणी गायची आवड आहे किंवा हे काय असतं गाणं जेव्हा चॉईस करायला जातेस किंवा म्हणतेस तेव्हा? मुळात मी मला खूप आवडेल सांगायला, मी अजय अतुलची खूप मोठी फॅन क्या आहे बात आणि त्यांचं कुठलंही गाणं आलं ना की मी गाऊन बघते आणि माझ्या आवाजाला किंवा माझा आवाज जितपत वर जातोय मला वाटतं ते मला मॅच होतात, मला सूट होतात माझ्या आवाजाला ती गाणी. सो मी ती गाते. आणि जगजीत सिंग अर्थात गुलजारजी, हरिहरन, मी यांची इतकी मोठी फॅन आहे. माझ्याकडे तुफान कलेक्शन आहे या सगळ्यांचं. आणि ही एक ह्या ज्या 4 ओळी आता मी गायल्या जगजीतजींनी गायलेल्या त्या मला खूप आवडतात. सो असं काही नाही आहे, मी सगळ्या प्रकारची गाणी ऐकते आणि मला गायला आवडतं. दॅट्स इट. स्ट्रेस रिलीफ होतो त्याचसाठी मे बी मी ह्या सगळ्याकडे वळले असेल. कारण की आम्ही दिवसभर काम करत असतो आणि मध्ये जो थोडा थोडा वेळ मिळतो मला वाटतं एखादं पुस्तक किंवा गाणी ऐकून खरंच तुम्ही थोडं रिलॅक्स होऊ शकता किंवा थोडं माइंड डायव्हर्ट करू शकता. हे खूप महत्वाचा आणि मोलाचा सल्ला तू आज दिलेला आहे. पुस्तक आणि हे संगीत हे तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातं आणि त्यामुळे तुम्ही आत्ताच्या समस्या काय त्या थोड्याफार विसरू शकाल. राईट. म्हणाल खूप खूप धन्यवाद, तू आज चॅट कॉर्नरवर आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. आज चॅट कॉर्नरवरती वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र पुढच्या शनिवारी वेगळ्या कलाकारासह पुन्हा एकदा भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.